मुरुड साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष, खेड न्यायालयाचा मोठा निर्णय, पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. माजी आमदार हर्षवर्धन जाधव एट्रॉसिटीतून निर्दोष, पानटपरीच्या वादातून केली होती जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही होता आरोप. पुण्याच्या पर्वती भागात 9 वर्षाच्या नातीवर आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न, नराधम 50 वर्षीय आजोबावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेनंतर नागरिक आक्रमक, परिसरातले नागरिक मोठ्या संख्येने झाले जमा, पर्वती ते नवी पेठपर्यंतच्या मार्गावर नागरिक उतरले. नवले पूल परिसरात आंदोलनाला बंदी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. पुणे अत्याचाराच्या घटनेवर चित्रा वाघ यांचा संताप, घरातही लेकरं सुरक्षित नाहीत हा प्रश्न अस्वस्थ करतो, आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा, पालकांना दिला सल्ला. आईस्क्रीमवाल्याकडून गतिमंद मुलीचा विनयभंग, मुळशी तालुक्यातल्या धक्कादायक प्रकार, फरार आईस्क्रीमवाल्याला ग्रामस्थांनी शोधून काढलं. चाळीसगावमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणीला ओढलं जाळ्यात, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढले, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लाखो उकळले. खासदार संजय दिना पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन, संजय दिना पाटलांच्या पत्नीच्या प्रकृतीची केली विचारपूस, आदित्य ठाकरेंकडून सुद्धा अपघाताबद्दल विचारपूस. शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत आज नाशिक दौऱ्यावर, नाशिकमधल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, सुहास कांदेंनी पदाधिकारी नगरसेवकांकडून मागवले कार्य अहवाल. विजय यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता, तामिळनाडूमध्ये 108 जागा जिंकून टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस, काँग्रेसतर्फे सतीशन, चेन्नीथला, वेणुगोपाल यांची नावं चर्चेत, यूडीएफच्या विजयानंतर केरळ काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच. सार्वजनिक ठिकाणी विषप्रयोगाचा आयसिसचा कट उधळला, एनआयएकडून विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल, एरंड्याच्या बियांपासून रिसिन नावाचं विष तयार करून वापरण्याचा कट. इराण विरुद्धचं युद्ध थांबवल्याची अमेरिकेची घोषणा, आता फक्त होर्मुझमध्ये ऑपरेशन फ्रीडम चालवणार, ऑपरेशन एपिक फ्युरी थांबवल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती. केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. विमान कंपन्या उद्योगांना सरकारचा मदतीचा हात, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासहित विमान कंपन्यांना सुद्धा 18,000 कोटींची पतहमी योजना जाहीर. आज 2 टॉपच्या टीममध्ये हाय व्होल्टेज सामना, हैदराबाद समोर पंजाबचं आव्हान. चेन्नई पुन्हा विजयी ट्रॅकवर, दिल्लीवर 8 विकेट्सनी मिळवला विजय, संजूची नाबाद 87 धावांची खेळी.